आले परत एक साडी घ्यायला माझ्याकडून नवीन ऑर्डर दिले. कोणती पाहिजे? हां थांब 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 इकडे. कोणती? काय कलर कोणता आहे? फिरता कलर आहे, मरून आणि रेड आणि प्युअर बनारसी साडी. किती दिवसात दिली मी गुरुवारी विचारलं, शुक्रवारी दिली. शुक्रवारी दिली की शनिवारी दिली? शुक्रवारी. मागून फिरून दाखव. हा जो मागे काष्टा आहे ना, ॲक्च्युली काष्टाचा जो हा भाग आहे त्याला आम्हाला साड्या आम्ही घालतो. हे बघा पदर पदर दाखवा असा. तिला काहीच बिचारीला आम्ही हे करतो. खरंच कॉम्बिनेशन खूप. मी कोणता ठेवून घेतलाय? अजून शिवून पण दिला नाहीये. लेहंगा सांगितले 2 घागरा तो शिवून घेतलाय गणपती. असं हे नाही वाटणार. म्हणजे पुण्या इथं ठीक आहे, मी काहीतरी ऍडजस्ट करेन, पण पुण्याला गेल्यानंतर असं नाही वाटत. व्हिडिओला सुरुवात करते. मी दाखवते ते नेहमी नऊवाऱ्या साड्या. तर पूनमची साडी शिवली होती मंगळागौरीला. मला परत एक साडी घ्यायला माझ्याकडून नवीन ऑर्डर दिले. कोणती पाहिजे? शाही मस्तानी. शाहीच मस्तानी पाहिजे. पूनमनी खास तिच्या वहिनीसाठी. कुठं राहते वहिनी? पुण्याला. पुण्याला. कसं काय वहिनींना कळलं मी साडी शिवते ते? मी शिवलेली, तुम्ही शिवलेली माझ्यासाठी तिला आवडली ना. म्हणजे तू माझ्या म्हणजे तुझ्याकडून एक गिरायक आला मला. आणि ती साडी आवडली होती त्यांना. हां, फोटो मी काढले, क्रेडिट मला दे. साडी मी शिवली. तुम्ही शिवली ना, म्हणून तिला आवडली ना. तर तिच्या वहिनीची साडी आहे, खूप छान आहे. बनारसी प्युअर सिल्क साडी. अशीच आम्ही उभी केली. तिला दाखवतो आम्ही. ह्या साईडला ये, तिकडे लाईट आहे काय येतोय? हां थांब 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 इकडे. कोणती? काय कलर कोणता आहे? फिरता कलर आहे, मरून आणि रेड आणि प्युअर बनारसी शालू जो आहे ना तो आहे. इतका सुंदर कॉम्बिनेशन आहे हे पहा. आणि तिने एकदाच वेअर केलेली, कधी? लग्नामध्ये. हां, कसं वाटली शिलाई? चांगली वाटली. पुण्यावाल्यांना पटली? हो. हां, पुण्यावाले आमच्याकडे आलेत मुंबईला. माझा भाऊ बघत असेल तर बोलले तो पण तिकडचीच आहे. ॲक्च्युली पूर्ण सिल्क आहे शालूचा. त्यावेळेस कितीला घेतली का पूनम? 13,000ला घेतली. आता मला वाटतं आरामात 20-22. आम्ही एकदा पूनम एकदा लग्नात घालणार आहे आणि मी एकदा घालणार आहे. कारण एवढ्या मागातल्या साड्या आम्ही आत्ता सध्या खरेदी नाही करणार आमच्या लेकरांच्या लग्नात बघू. तर ही रक्षाबंधनला आले आणि पूनमने कधी सांगितलं मला कधी पाहिजे साडी. किती दिवसात दिली मी गुरुवारी विचारलं, शुक्रवारी दिली. शुक्रवारी दिली की शनिवारी दिली? शुक्रवारी. आणि शनिवारी तुम्ही शिवून. आवाज वाढवते आणि मला शुक्रवारी फोन करते, ताई मी येऊ? म्हटलं का ग, कशाला येते? बोलते तुम्ही साडी शिवून देणार आहेत. आणि आज कोणता वार आहे? शनिवार. म्हणजे कालच दिली की? कालच दिली ना. कालच दिले. आणि ही 9 वारी आहे, प्रॉपर 10 वारी नाही, पण बसली व्यवस्थित. आणि काठ एका साईडला असल्यामुळे काष्टाला कमी पडतं असं वाटत होतं. कमरेला बॉर्डर नाही आली. काल दिली मी. हे चल पुण्यावाल्यांकडून डबल शिलाई घेऊ आपण. आम्ही एवढ्या गाईस शिवून दिला, आम्हाला 2,000 पाहिजे. वहिनी द्यायला तयार. मागून फिरून दाखव. हा जो मागे काष्टा आहे ना, ॲक्च्युली काष्टाचा जो हा भाग आहे त्याला एकच साईड बॉर्डर होती. आम्ही पण जुगाड करून ती बॉर्डर अख्खी घेतली, पण कमरपट्ट्याला बॉर्डर नाही आहे. कारण फिरता बिचारे आम्ही सांगतो तशी फिरते. मॉडेल म्हणून छान आहे, पण मस्त तयारी केल्यावर मला व्हिडिओ फोटो. आता कधी घालणार आहेस तू? लग्न कोणाचं काय आहे? नाही. मग आमच्याकडे ठेवून दे. आपण भरपूर कार्यक्रम करतोय, त्यापेक्षा आम्हाला दे. आणि ह्याचा मी पद्धत आम्ही घालू तरी. ती आयटी मध्ये आयटी वाल्यांना वेळ नाही, आम्हाला साड्या आम्ही घालतो. हे बघा पदर पदर दाखवा असा. तिला काहीच बिचारीला आम्ही हे करतो. खरंच कॉम्बिनेशन खूप छान आहे. पण पाडव्याला एवढं शिवून घेतले. किती वर्ष झाले या साडीला? 7 वर्ष. एकदाच घातले, कारण 9 वारी नेसणं खूप कठीण आहे. पण आता तिला सांगते खरंच घाल, कारण वसूल कधी होणार आहे? हळदी कुंकू आहे, संक्रांत काय नाही, फक्त नाडी बांधायचे. इझी आहे की नाही? आणि कशी वाटली शिलाई? छान वाटली. बाकी आमचे व्हिडिओ बघा. 1 पीस ते शिवतो ते पाठवा. हिची छोटी आहे. किती वर्षाची? 5 वर्षाचीच आहे. 5 दिवसांचा डिफरन्स आहे आदिरामध्ये तिच्यामध्ये. तिला परकर पोलका हवं असेल तर आमच्याकडे ऑर्डर देऊन जावा, आम्ही देऊ तुम्हाला आत्याकडून. आले सोबत? नाही तिकडे घ्या. नाही पण खरंच खूप छान वाटलं. एवढ्या घाईमध्ये पण इतकं कौतुक आणि तुम्ही दिली, हे खूप मोठे. नाही ऍक्च्युली लोड खूप आहे. पण पुण्यावरून येत आहेत अशा बऱ्याच जणांचं होतंय. परत तिचं येणं आणि कसं राहिलं की राहून जातं. नाही म्हणत नाही मी, कुणालाच नाही म्हणत नाही. खूप इमर्जन्सी
तिचं एक एक महिना ठेवलाय मी, कोणता ठेवून घेतलाय अजून शिवून पण दिला नाहीये. लेहंगा सांगितले 2 घागरा तो शिवून घेतला, गणपतीला हवाय पण नऊवारी दिली. हो. आदिराचा ड्रेस वेळेत दिला, म्हणजे इमर्जन्सी. आता कसं असतं आपल्याला घाई खूप असते शिवून शिवून घेऊन, पण ती समजून घेतली. पण ही साडी आधीच तिने कॉल केला की वहिनीला खूप आवडले, तुम्हाला जमेल का? मी म्हणले नाही 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 नक्की जमेल, कारण आम्ही डम्मीला नाही पण फोटो व्हिडिओ पाठव. कशी वाटली नंदेची मैत्रीण? असं तिला पाणी पण विचारलं नाही आणि नंदेची छान वाटली आहे. आमची कॉलनी आवडली? हो खूप. खूप आवडली. पुण्याचे आमचे माझे सगळे भाऊ ऐका रे, पुण्याचे पाहुणे सगळे चांगले बोलतात, फक्त भाचे येतात. भाऊ कुठले काय सांगतात माहिती, आउटसाईडला आहे. बरोबर बरोबर, तुला पण हे असेच बोलतात? हो. कधी येत आहेत? आता 1.5 का 2 वर्षातून आलेत. आम्हीच आम्हीच जातो. हा, आमच्या बहिणींच्या मी पण जाते वेड्यासारखी. माझं पण तेच आहे, मीच जाते. किती वर्षातून आले आता आम्ही पुण्याला येणार नाही, पुण्यावाले यायचं इथं. एवढी छान कॉलनी आणि अशा तुम्हाला छान छान आम्ही साड्या बिड्या शिवून देतो. एक वहिनीला शिवून पाठवले मी, ती बाहेर असते. नाही थोडं आउटसाईड पडतं ते, मीही मान्य करते. पण काय म्हणा, एक तर साडी तिने दुपारी फोन केला, पण फिनिशिंग राहिली होती. मी शिवले होते सकाळी, म्हणजे फिनिशिंग केल्याशिवाय देणार नाही, कारण त्याला एक प्रॉपर प्रेस असतं. जे पिनअप केलं तिथं टक मारायचं असतं. आता ती कशीही घातली तरी काही असं हे नाही वाटणार. म्हणजे पुण्या इथं ठीक आहे, मी काहीतरी ॲडजस्ट करेन, पण पुण्याला गेल्यानंतर असं नाही पाहिजे की आपण कुठं शिवून घेतलं, म्हणजे नाव यायला पाहिजे. IT वाल्यांनी पण आमचं नाव घ्यायला पाहिजे. चालेल, चला त्यांना उशीर झालाय आणि रात्र नाही झाले. हॉटेलला गेली होतीस तू जेवायला मला सोडून, आणि माझा कार्यक्रम तुम्ही होता. मंगळागौरीला गेलेला तर आम्हाला सोडून सांगितलं पण नाही की आज मंगळागौरी आहे म्हणून. मला सोडून पण माझा डान्स नव्हता. मला सोडून कार्यक्रम करतात. मग मी नऊवारी घातले. मी तिला म्हणले मी 12 वाजेपर्यंत जागे, उद्या रविवार आहे. अगं मी कधी 3 पर्यंत शिफ्ट करते. हां, काम काय माहिती नाही, तर रेग्युलर नाही पण करते. आता हिचं हे माझ्या हिशोबात नव्हतं, म्हणजे आजच्या 4 साड्या होत्या शिवून, 1 साडी आणि त्यात शालू म्हणले. अशा साड्यांना थोडी भीती वाटते. आणि ही 10 वारी नाही आहे, 9 वारी, आणि त्यात तिची भरभक्कम उंची 5 फूट 5 इंच, म्हणजे अशी जे उंच पुरा आहे, तर कमी नाही आणि कुठेही हे नाही. मग त्यामुळे लक्ष द्यावं लागतं ॲडजस्ट करून कट करायला. थोडंसं पण 1 इंच इकडचं तिकडं झालं की खराब होते. आणि मी ह्याला सांगितलेलं मागचा मी सिंगल काष्टा घेते, पण आज काष्टा बघितल्यानंतर खुश. काय नाव गं हिचं? काव्या ना? काव्या खरं रिप्लाय दे, कशी वाटते साडी? खूप छान वाटते मला आणि चांगली घालून बघितली मी अशीच घातली, तिला अशी जबरदस्ती. मी कशी दिसते या साडीत ते सांग. खूप छान. ते जबरदस्ती कौतुक करून घेतोय आम्ही. चालेल, चला साडी घडी करून देते. फायनली साडी दिली घडी करून, आणि खूप छान साडी म्हणजे शिवले. तुम्ही पाहिलंच आहे, आणि काव्याला खूप आवडले. पूनम खूप खूप थँक्यू, कारण तिने सांगितलं तिच्या वहिनीला, त्यामुळं ती साडी मी शिवू शकले. आणि पुण्यावरून तर नेहमी ऑर्डर असतात, पण इतक्या कमी वेळेमध्ये ती इथे आली होती आणि तेवढ्यात मी बनवून दिले. मलाही मॅनेज झालं. थोडंसं कठीण जातं हे सगळं काम असताना, त्यात माझा हा प्रोग्राम आणि त्यात हे सगळी अशी माझी तयारी करायची होती. ही साडीसुद्धा खूप छान दिसते लुक वाईज, जसं धनुश्रीचे आहे कलर त्यात आहे. ती कॉटन आहे, कॉटन सिल्क आहे, आणि ही थोडीशी सेमी सिल्क आहे. खूप सुंदर दिसते. ह्याचा तुम्ही पदर पाहू शकता. हे बघा, नेहमी तर मी अशी उचलून डम्मीला ते घालून दाखवते, आज मी स्वतः तुम्हाला दाखवत आहे. आणि प्रीतीची साडी ॲक्च्युली दाखवायला हवी होती मी, पण तेवढं वेळ नाही मिळाला. शॉर्ट व्हिडिओमध्ये आमच्या दोघींचं पाहिलं असेल. असं मस्त ह्याला काय आहेत, गोंडे आहेत. मी काय काय वेअर केलं ह्याच्यावरती. हे नथ आहे जी मला दिशाने दिलेले हळदी कुंकाला, कानातले, आणि हे सगळं हे मागच्या साकळ्या सरपाळ्या ज्या आहेत रेखाचे, आणि मेन बुगडी हे केले, आणि हेअरस्टाईल असं हे केलं आहे रेडीमेड जो केसांचा बोळ असतो ते, आणि 3 गुलाब लावलेत. खूप सुंदर असा लुक येतो ह्याच्याने. आणि ॲज युजल हिरव्या बांगड्या, पाटल्या, आणि हे काय बोलतात बिल्वर, म्हणजे ह्या बांगड्या, आणि काय डार्क रेड कलर आहे, आणि ग्रीन ब्लाऊज आहे. ब्लाऊज हा ॲक्च्युली ह्याच्यावरचा नाही आहे, पण परफेक्ट मॅचिंग झालं आहे. आणि ही सरपाळ काहीतरी आहे, खूप सुंदर आहे, रेखाने दिलं आहे. ॲक्च्युली मी फक्त टिकली हे केलं होतं तिला, आणि हे बाकी सगळं. आणि हा माझा रेग्युलर गंटन, आणि हे खूप सुंदर दिसते. तुम्ही पाहिलं तर काळा जे आहे, तर हे पहा. आणि हे मी लातूरला घेतलं होतं, हे तुम्ही पाहिलं. तर जे काही वस्तू घेतल्या त्या सगळ्या वापरण्यात येतात. आणि बरंचसं थोडंसं राहिलं मेहंदी किंवा नेल पेंट हे सगळं केलं.
ओव्हरऑल मेकअप घरीच केला आणि हे केस माझे करडले आहेत त्यामुळे मी थोडीशी हे असं हे केलं की खूप सुंदर दिसते. सगळ्यांना तर आवडतंच, दिसायला पण खूप सुंदर दिसते. नंतर कार्यक्रम तर झाला, ऑर्डर पूर्ण झाली. आत्ता ओढ आहे ती गणपतीची आणि कृष्ण जन्माष्टमीचे पण बरेच धोती आणि झब्बे आहेत. सगळे झाले. जसं जसं होतं तसं तसं कोरिअरने सगळीकडे पाठवते मी. खूपदा असं होतं की कसं काय सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही इझिली करू शकता. काय असतं जेव्हा मनामध्ये इच्छा आणि हे आहे ना, हे आपलं हे एवढंचं डोकं, हे अशी आजी माझी मोजायची असं ते बोलतात हे एवढंच आहे, पण ह्यात तुम्ही काय फिट्ट करता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अगर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता, कसंही करू शकता. असं नाही आहे की मी माझं काम असं ठरवून करते की एवढं शिवायचं आहे. म्हणजे जिथे मी 5 शिवायचे तिथे 6-7 शिवू शकते. रेग्युलर नाही करू शकत, हेही मी तुम्हाला सांगते. कधीतरी असं हे असलं की करावं लागतं आणि जेव्हा तुमचा रिझल्ट खूप छान येतो, जसं पूनमनी सांगितलं म्हणजे तिथपर्यंत मी पोचले. कुठंतरी त्या साडीमध्ये एक ती फिनिशिंग किंवा ते दिसायला लुकवाईज खूप छान दिसलं असेल म्हणून ऑर्डर आले येतात माझ्याकडे. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण हे तितकंच महत्त्वाचं आहे की मैत्रिणी पण एवढ्याच चांगल्या आहेत की जे काही आहे ज्यांना जसं जमते तितकं. माझे असं काही हे नाही आहे, म्हणजे सांगतात तिथपर्यंत. माझ्या एकटीचं नाही आहे हे सगळं, सगळ्यांचं आहे. मेन तर यूट्यूब फॅमिली आहे ज्यांच्याकडून मला इतके ऑर्डर येतात. बरेच असे आहेत की जवळपास असणारे स्टिचिंग सुरेखा, त्या ज्या साड्या शिवतात ना तो त्यांच्याकडून शिवून घ्या, खूप सुंदर शिवतात. धनश्रीचं शिवलं आहे, रंजिताचं शिवलं आहे, परत कोमलसाठी शिवलं आहे, वर्षासाठी शिवलं आहे, बाकीचे मनीषासाठी बरेच यूट्यूबर आहेत ज्यांच्यासाठी शिवले. तर खरंच त्या खूप छान शिवून देतात. त्या स्वतः कधी कोणी माझ्याकडून काही स्टिच केलेलं नसतं आहे, मला पाहिलेलं नाही आहे. म्हणजे पाहिलेलं म्हणजे प्रत्यक्षात फक्त आता ह्याच्यामध्ये ह्या फ्रेममध्ये मी तुम्हाला दिसते. जे मी हे दाखवते तेच मी आहे का, हे नक्की मोठा प्रश्न असतो. पण जशी आहे तसं मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यात काही कुठलंही खोटेपणा नसतो. इवन मी ब्लॉग बनवतानासुद्धा कुठलीही तयारी किंवा काही नसते. हे मला ड्रेस दाखवायचे, हे असं दाखवायचं, सरळ हे करते. म्हणजे रेग्युलर तुम्ही जेव्हा काम करता, रेग्युलर तुमचं काम दाखवायचं आहे, त्याच्यात तुम्ही त्याच गोष्टी दाखवू शकता. लिहिणं, परत त्याच्यासाठी तयारी करणं, ते सगळं अगर करत गेले तर तुम्ही सिस्टमॅटिक ते एक वेगळं वळण असतं त्याला, जे तेही खूप छान आहे. पण मला ते जमलं नाही. जे आहे जसं आहे, जी डिझाईन आहे डमी तर डमी, मी तर मी, असं हातात पकडून तर पकडून अशा प्रकारे मी डिझायनिंग तुमच्यापर्यंत दाखवते. माझ्या मनात हे एकच असतं की तुम्ही माझं काम पाहणं. मला जितकं तुम्ही नवीन नवीन डिझाईन बनवायला चान्स देता ते माझ्यासाठी खूप चांगलं असतं. आणि सगळ्यात जास्त तर मी जे काही डिझाईन दाखवते त्याच्यातून खूप जणी काय काय शिकतात. जसं की स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ किंवा कटिंगचे पाहून त्यांनाही ते प्रोत्साहन मिळतं. तर खूप छान वाटतं. तर झालं आहे सगळं, शूट बीट झालं आहे, थोडेसे शॉर्ट व्हिडिओ ते घेतले, तुम्हाला नक्कीच बघायला भेटते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि तुम्हाला सिल्कची म्हणजे जो शालू आहे तो कसा वाटला लुकवाईज आणि कसं मला म्हणजे मी शिवले त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीच सगळे असे डिझाईन आणि कपड्याबद्दल, जसं माझं नाव आहे स्टिचिंग सुरेखा, स्टिचिंगचेच मस्त मस्त डिझाईन तुम्हाला बघायला भेटतात. तर चालेल, चला मस्तपैकी तुम्हीही श्रावण महिना चालू आहे, मंगळागौरी साजरा करा, सगळे सणवार उत्साहाने साजरा करा, जे काही आहेत आपल्या परंपरा रीतीभीती. आजचा व्हिडिओ फायनली मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.